गेल्या मॅच मध्ये झालेला मॅरेथॉन मॅच साठी प्रशांत मोरे यांना पुरस्कार देण्यासाठी सुदीप बिर्जे यांना विनंती करतो. प्रशांत मोरे यांनी त्यांची मॅन ऑफ द मॅच साहिल सहानी याला डेडिकेट केलेली आहे. हॅलो हॅलो मी सांगतो ते सांगतो बक्षीस. हॅलो हॅलो चालू असलेला सामना साई शिवाजी विपक्ष प्राणी चॅलेंजर्स. ओके पुढील चेंडू संकेतचा. संकेत जयेश जोरदार मारला फटका. नो मॅन लँड मध्ये खणखणीत दणदणीत चौकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती बिनबाद 16. मागच्या सामन्याचा सामनाही ठरतोय तो प्रशांत मोहोरे. प्रशांत स्वतः ह्या सामन्याची सामनावीर साईराज भरत पाटील याला डेडिकेट केलेला आहे. प्रशांत मोहोरे यांनी साहिल सहानी मागच्या सामन्यात अतिशय सुरेख गोलंदाजी केली. त्यासाठी संघाचे मालक भूषण बिर्जे यांनी 2000 आणि सुदीप बिर्जे यांनी 500 रुपये पारितोषिक दिले. ते साहिल सहानी याला आणि साईराज पटेल साठी 500 रुपये. ओके चेंडू जात अवांत स्वरूपात. धावसंख्या होते ती 17. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरा षटक घेऊन आलेला आकाश पाटील. सलामीची जोडी रुपेश म्हात्रे जयेश पाटील. काहीशी दिशा भरकटताना पाहायला मिळतो तो आकाश. प्राणविचारी संघाकडून धावसंख्या झाली ती 18. बिनबाद 18. सुरेख अशी फलंदाजी पाहायला मिळते ती रुपेश म्हात्रे याच्याकडून. साई शिवाजी संघासाठी पुढील चेंडू जोरदार मारला फटका. खणखणीत दणदणीत चौकार. अतिशय सुरेख फलंदाजी करतोय तो रुपेश आणि जयेश. धावसंख्या 4 भर. धावसंख्या झाली ती 22. बिनबाद 22. अतिशय सुरेख फलंदाजी दोन्ही फलंदाजाकडून पाहायला मिळते ते आपल्याला साई शिवाजी संघासाठी. धावसंख्येला 22.
पुढील चेंडू आकाशचा, आकाशचे रुपेश. थांबा थांबा. त्या प्रसाद पाटील बाहेरून या, बाहेरून या, मॅच चालू आहे. पुढील चेंडू काहीसा दिशा भरकटताना पाहायला मिळतोय तो आकाश. आव्हान सोबत अजून एक धाव. पुढील चेंडू आकाशचा, जोरदार मारलेला फटका. सुंदर असे रन काढले ती रुपेशने. धावसंख्येत 1 नि भर. धावसंख्या झाली ती 24. जर पराग पाटील यांच्यासाठी खुश खबर आहे. नितेश पाटील यांच्याकडून पराग पाटील यांनी जे गेले 500 रुपयाचं बक्षीस, याची पराग पाटील नोंद घ्यायची आहे. एक झेल पकडा, 500 रुपये मिळवा. पुढे चेंडू आकाशचा, जेसाठी बॅकफुटवर जाऊन कटवलाय आणि अतिशय गच्चा क्षेत्ररक्षण पाहायला मध्ये सुमित पाटील यांच्याकडून. धाव संख्येत 1 नि वाढ. धाव संख्या झालेली 25. अतिशय सुरेख फलंदाजी पाहायला मिळते ते आपल्याला साई वॉरियर्स संघाकडून. जोरदार मारलेला फटका नो मॅनलँड मध्ये. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण करतोय संकेत. एका धावेसोबत म्हणाला तर दोन्ही फलंदाजांना. धाव संख्येत 1 नि भर. धाव संख्या झाली 26. बिनबाद 26. अतिशय सुरेख फलंदाजी पाहायला मिळते दोन्ही फलंदाजाकडून. पुढील चेंडू आकाश काहीसा दिशा भरकटताना पाहायला मिळतोय. अजूनही एक्स्ट्रा स्वरूपात या धावसंख्या होते ती 27. पुढील चेंडू आकाशचा, यष्टीरक्षक कडून चूक होते. काही दिशा भरकटताना दिसतोय पाहायला मिळतो तो आपल्याला आकाश. प्रॅक्टिसचा अभाव दिसतोय. प्रॅक्टिस करत नसल्यामुळे अशी गोलंदाजी करताना पाहायला मिळतो आकाश. काहीसा दिशा भरकटतोय. अजूनही आव्हानासोबत 1 धाव ऍड होते. धावसंख्या झाली ती 28. बिनबाद 28. पुढील चेंडू अतिशय सुंदर देखणा फटका जयेशच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. खणखणीत दणदणीत षटकार. धावसंख्येत 6 नि भर. धावसंख्या झाली ती 34. अतिशय सुरेख फटका, देखणा फटका पाहायला मिळालाय तो आपल्याला जयेश पाटील याच्या बॅट मधून. धावसंख्या झाली ती 34. बिनबाद 34. पॉवर प्लेचा खूप खूप फायदा उठवताना पाहायला मिळतो साई वॉरियर्स संघ. पुढील चेंडू आकाशचा, वरती चेंडू सुंदर असा फटका. खणखणीत दणदणीत चौकार. अतिशय सुरेख फटकेबाजी पाहायला मिळते जयेश पाटील याच्या बॅट मधून. धावसंख्या झाली ती 38. अतिशय सुरेख फलंदाजी या संघाकडून पाहायला मिळते. बिनबाद 38. अतिशय सुरेख फटकेबाजी करताना दिसतोय तो साई वॉरियर्स संघ. त्याचबरोबर धावसंख्या झाली ती बिनबाद 38. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 38. नवीन आलेला गोलंदाज अंडर 19 चा खेळाडू दीप अतिशय सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला साई वॉरियर्स क्रूर संघाकडून.
काहीचे खेळाडू अनफिट असल्यामुळे प्राणवी चॅलेंजर्स संघाला थोडंसं बॅकफुटवर पाहायला मिळतोय आपल्याला. त्याचबरोबर फ्रंट फुटवर आहे संघ तो साईश वॉरियर्स. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 30 षटक घेऊन येत दीप. पुढील पहिला चेंडू फुलटॉस चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न आणि झेल खाली सनी साधा सोपा असा झेल सोडतोय. काही दुपारग्रस्त असल्यामुळे सनीला झेल पकडता येत नाहीये. अतिशय साधा सोपा झेल होता. सनीला दुखापत असल्यामुळे थोडस धावता येत नाहीये, त्यामुळे हा झेल सुटतोय. दीप अंडर 19 चा खेळाडू आहे. सर्वांच्या माहितीसाठी अतिशय प्रॅक्टिसला सुरेख गोलंदाजी करतोय आणि यावर्षी प्राणवी चॅलेंजर्स संघामध्ये 30 षटक घेऊन आलाय. दीप उदयमुख खेळाडू आहे. आपल्याला उदयमुख खेळाडूसाठी अतिशय सुंदर क्रो प्रीमियर लीग 2026 पर्व 8 आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आलेली आहेत. अंडर 19 खेळाडू असो 40+ खेळाडू असो दोन्ही खेळाडूंचा मान सन्मान करण्याचा एक प्रयत्न केलेला दिसतो. पुढील चेंडू दीपचा स्लोअर बदल चेंडू अतिशय सुरेख चेंडू पाहायला मिळतो आणि अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण करतो दीप. स्लोअर पद्धतीचा चेंडू टाकतोय दीप. काहीसा संकेत त्याला कान मंत्र दिलाय दीपला आणि सुंदररित्या गोलंदाजी करतोय दीप पाहायला मिळतो आपल्याला. पुढील चेंडू दीपचा स्लो पद्धतीने शॉर्ट पिच चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. क्षेत्ररक्षकाला काही समजलं नाही. चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. धावसंख्या झाली ती 44. अतिशय सुरेख फलंदाजी सलामीवीर रुपेश म्हात्रे जयेश पाटील याच्याकडून. उदयमुख खेळाडूवर अतिशय सुरेख चेंडू होता. पुढील चेंडू स्लो पहिला चेंडू फलंदाजाला काही समजत नाहीये. एका धावेवर समाधान मानतो तो रुपेश. धाव संख्या झाले ती 45. तिसरे षटक चालू असताना धाव संख्या झाले बिनबाद 45. अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय. क्षेत्ररक्षका चुकीमुळे हा चौकार गेला होता, नाहीतर अतिशय सुरेख गोलंदाजी केली होती दीपने. पुढील चेंडू स्लोवर चेंडू जोरदार मारलेला फटका खडखडीत दणदणीत षटकार. धाव संख्येत 6 निभर. धाव संख्या झाली ती 51. अतिशय सुरेख फटकेबाजी पाहायला मिळते आपल्याला साई शॉरेस स्कूल संघाकडून. पुढे चेंडू दीप जयेश स्लोअर चेंडू अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण सुमित कडून. हातात बॉल आलेला आहे सुमितच्या. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाले 52. अतिशय सुरेख फलंदाजी सलामीवीर साई शॉरेस संघाकडून पाहायला मिळतंय. आणि चौथं षटक चॅलेंजिंग षटक. 10 धावा बनवा, नाहीतर जेवढ्या धावा बनवा त्यातून अर्ध्या धावा मायनस. असा हा धाव संख्या 52. नो लॉस 52. अतिशय सुरेख फटकेबाजी पाहायला मिळते ती पंकजच्या मित्राची. पुढे चेंडू स्लो बद्दल चेंडू जोरदार आलेला फटका खडखडीत दणदणीत षटकार. अतिशय सुरेख फलंदाजी पाहायला मिळते ती जयेश पाटील याच्याकडून. संकेतवर
प्रहार करतोय. धाव संख्येत 6 वर धाव संख्या झाली ती 58. सुरेख फलंदाजी पाहायला मिळते साई शॉर्ट संघाकडून. 14 टाकलेला चेंडू काही सांग यष्टीरक्षकाला साई समजत नाही आहे. फलंद अवंत स्वरूपात 5 धावा संघासाठी आणि चॅलेंजिंग ओव्हरची 10 धावा एकाच चेंडूवर काढण्यात यशस्वी ठरतो तो संघ साई वॉरियर्स. डान्सिंग अंपायर खुशाल पाटील. पुढील चेंडू संकेतचा स्लोवर चेंडू आणि सुंदर क्षेत्ररक्षण सुमित कडून पाहायला मिळतंय. एका धावेवर समाधान मानावं लागते जयेशला. धाव संख्या झाली ती 64. चॅलेंजिंग ओव्हर मध्ये पहिल्याच 2 चेंडूवर धावा ह्या साई शौर्य संघाला मिळालेल्या आहेत. पुढील 4 चेंडू येणं बाकी. चॅलेंजिंग ओव्हर स्लोवर चेंडू अतिशय चेंडू खाली निखिल चेंडू समजत नाही आहे. खणखणीत दणदणीत चौकार. अतिशय सुरेख फटकेबाजी पाहायला मिळते संघाकडून. साई शौर्य रुपेश म्हात्रे आणि जयेश पडे याच्याकडून. धावसंख्या 4 ने वाढ. धावसंख्या झाली ती 68. सुरेख फलंदाजी पाहायला मिळते ती साई शौर्य स्क्रू संघाकडून. सलामीचे फलंदाज जयेश पाटील आणि रुपेश म्हात्रे याच्याकडून. पुढील चेंडू संकेतचा रुपेश साठी. 14 टाकलेला चेंडू मागे निखिल. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एका धावेवर समाधान मानतो तो रुपेश म्हात्रे. धाव संख्या झाली ती 69. अतिशय सुरेख फलंदाजी. अजूनही काही चेंडू येणं बाकी. पुढील चेंडू स्लोवर चेंडू. फलंदाज समाधान नाही आहे. एका धावेवर समाधान मानतो तो जयेश. धाव संख्येत 1 ने वर. धाव संख्या झाली ती 70. बिनबा 70. शेवटचा चेंडू बाकी. अंपायर चेंडू मोजा. चला पुढील चेंडू स्लोवर चेंडू. त्याचा समाचार घेतला रुपेशने. एका धावेवर समाधान मानावं लागेल. शुद्ध क्षेत्ररक्षण आकाश. धाव संख्या झाली ती 71. 4 षटकांच्या समाप्तीत धाव संख्या 71 आणि टोटल चॅलेंजिंगच्या 5 धावा एकूण 76. धाव संख्या झाली ती 76. जयेश पाटील 14 चेंडू 42 धावा खेळतोय. रुपेश म्हात्रे 10 चेंडू 19 धावा. वैयक्तिक दुसऱ्या षटक घेऊन आकाश येतोय. पहिला चेंडू आकाश काहीसा दिशा भरकटताना पाहायला मिळतो. त्याच्यावर रुपेश म्हात्रेने केलेला हा मोठा प्रहार. खणखणीत दणदणीत चौकार. कुशल रामदास पाटील डान्सिंग अंपायर यांचा इशारा. खळखळीत चौकार. धाव संख्येत 4 ने वर. धाव संख्या झाली ती 80. कालच्या सामन्यात 79 धावा हे हायेस्ट रन्स होत्या त्या स्माईल सोनी स्पोर्ट्सच्या. त्याचा आज रेकॉर्ड ब्रेक करतो तो साई शौर्य संघ. टोटल धाव संख्या झाली ती हॅलो हॅलो फलंदाज बाद. नवीन आलेला फलंदाज शुभम पाटील. करूळचा केतन म्हात्रे.
नवीन आलेला फलंदाज धावसंख्या 80 या धावसंख्येवर पडलेला मोठा हादरा रुपेशच्या स्वरूपात अतिशय सुरेख फटकेबाजी करतोय तो जयेश पाटील. या वर्षातील 18व्या पर्वातील दुसरे अर्धशतक येणार का? 12 चेंडू 42 धावांवर खेळतो तो जयेश. नवीन आलेला फलंदाज शुभम पाटील काय करतोय पाहुयात. आकाश पाडले याने पहिला ब्रेक थ्रू म्हणून दिला तो प्राणविचारांच्या संघासाठी. धावसंख्या 80. पुढील चेंडू आकाश टू शुभम. चेंडू शुभमला काय फायदा उठवता आलेला आहे. एका धावेवर समाधान मानावं लागतं ते शुभमला. धावसंख्या 81. या कुवेत प्रीमियर लीग 2026 पर्व 8वेतील सर्वोच्च धावसंख्या साई वॉरियर्स कुवेत संघाकडून. धावसंख्या 1/81. चला पराग पाटील झेल पकडा 500 रुपये कमवा. खोले चेंडू अतिशय सुरक्षित रक्षण आकाशकडे होतं ज्या फॉलो मध्ये केलं आकाशने. धावसंख्या स्थिर 1/81. आकाशच्या षटकातील काय चेंडू होणार बाकी. 13 चेंडू 42 धावांवर खेळतो तो जयेश पाटील. पुढील चेंडू ऑफसाईडच्या दिशेने गटावलाय. क्षेत्ररक्षक लतेश भरत एका धावेवर समाधान मानतो जयेश. 16 चेंडू 43 धावा. जयेशच्या वैयक्तिक धावा 16 चेंडू 43 धावा. अतिशय सुरेख फटकेबाजी पाहायला मिळते साई शॉरी संघाकडून. धावसंख्या 82. 1/82. पुढील चेंडू शुभम साठी. शॉर्ट पिच चेंडू त्याच्यावर मोठा प्रहार. चेंडू सरळ खाडीमध्ये. धावसंख्येत 6 निवड. धावसंख्या झालंय 88. 5व्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 88. आता नवीन आलेला गोलंदाज निखिल पाटील खानावच्या नाईट स्पर्धेमध्ये अतिशय सर्वोत्कृष्ट गोलंदाजा किताब पटकावलेला निखिल पाटील खूप वर्षांनी कमबॅक करताना पाहायला मिळतोय तो प्राणवी चॅलेंजर्स कुरू संघाकडून. धावसंख्या किती झाले 88. 1/88. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 88. अतिशय सुरेख फलंदाजी जयेश पाटील कडून आपल्याला पाहायला मिळते. 16 चेंडूंमध्ये 43 धावांवर खेळतोय जयेश. वैयक्तिक या वर्षातील दुसरं अर्धशतक येणार का निखिल पाटील. गुड डाव बॉलर निखिल पाटील कडून चेंडू जातोय निर्धाव. अतिशय सुरेख गोलंदाजी निखिल कडून पाहायला मिळते. जुना जाणता जे हनुमान क्रूर संघासाठी सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा किताब पटकवला नाईट टुर्नामेंट मध्ये निखिल याने. हाच तो बॉलर. स्लोवर चेंडू निखिल काहीतरी वेगळी प्रकारची गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. धावसंख्येत 1 निभर. धावसंख्येसाठी 89. अतिशय सुरेखरित्या हा जुना जाणता गोलंदाज का म्हणतोय मी कारण नाईटच्या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाजा किताब पटकवलेला हाच तो खेळाडू काही वर्षापूर्वी कामानिमित्त बाहेर असल्यामुळे प्रॅक्टिसचा अभाव आहे. त्यामुळे तो आज शेवटचे षटक हाताळताना दिसतोय. पुढील चेंडू स्लोवर चेंडू जोरदार मारला फटका. शुभमने भरपूर विकेटचा समाचार घेतलाय. धावसंख्येत 6 निभर. धावसंख्या झाली ती 95. संघाच्या शतकासाठी 5 धावांची गरज असणार आहे ती साई वॉरियर्स कुरू संघाला.
सुरेख फलंदाजी पाहायला मिळते ती शुभम आणि जयेशाची. पुढील चेंडू स्लोवर चेंडू जोरदार मारण्याचा शुभमचा प्रयत्न होतोय असफल. एका धावेवर समाधान मानतोय तो शुभम. अतिशय गचाळ फेकी पाहायला मिळते सुमित कडून. आपल्याला बॉडी लँग्वेज सुमितची काही. पुढील चेंडू निखिल याचा जयेश साठी काय करतोय षटकावर आपला आयुष्य पूर्ण करतोय का. स्लोवर चेंडू जोरदार मारलेला फटका खणखणीत दणदणीत षटकार. या कुरुल प्रीमियर लीग पर्व 8 मधील दुसरा अर्धशतक येते जयेशच्या बॅट मधून. अतिशय सुरेख फलंदाजी पाहायला मिळते जयेश पाटील याच्याकडून. धावसंख्येत 6 निवड. धावसंख्या झाली ती जोरदार मारलेला फटका. पुन्हा एकदा खणखणीत दणदणीत षटकार. धावसंख्या झाली ती 3 अंकांमध्ये. धावसंख्या 108. अतिशय सुरेख फलंदाजी केली ती साईश्वर यशकुरू संघाने. अतिशय सुरेख फलंदाजी वैयक्तिक. टोटल 56 धावा सामने कुरुल प्रीमियर लीग 2026 पर्व 8 मध्ये. अतिशय सुरेख फलंदाजी पाहायला मिळाली जयेश पाटील याच्याकडून. धावसंख्या झाली ती 108. या वर्षातील सर्वोत्कृष्ट उच्च धावसंख्या पाहायला मिळाली ती आपल्याला साईश्वर संघाकडून. आणि जिंकण्यासाठी प्राणी चॅलेंजर संघाला 109 धावांची आवश्यकता. 36 चेंडू 109 धावा. जयेश पाटील वैयक्तिक 56 धावा. त्याच्यावर प्रभावित होऊन आपले संघ मालक राकेश दादा म्हात्रे याचकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद राकेश म्हात्रे. मध्ये पर्व 8 जो कोणता संघ द्वितीय क्रमांक पटकावेल त्यासाठी कुरुळ गावातील सुयोग लाड म्हणजे सुयोग न्हावी याच्याकडून सर्व 11 खेळाडूंना एक टाइम केस कटिंग फ्री असणार आहे. याची सर्वांनी द्वितीय क्रमांक जो संघ पटकावेल त्याची नोंद घ्यावी. यावर्षी खुशखबर आहे. आपल्या बाजूच्या गावातील साखर गावातील एक सलूनवाला म्हणजे सुयोग लाड यांनी एक द्वितीय क्रमांक पटकावे
तो संघ ज्यातील 15 खेळाडूंना एक टाइम केस कटिंग फ्री असणार आहे याची सर्व द्वितीय क्रमांक पटकावेल त्या संघाने नोंद घ्यायची आहे. चला एक आगळं वेगळं बक्षीस ठेवलं ते सुयोग लाड याने. गेल्या वर्षीही त्याने असंच आगळं वेगळं बक्षीस ठेवलं होतं. जो मिस्टर KPL होईल मॅन ऑफ द सिरीजचा किताब पटकावेल त्याला वर्षभरासाठी केस कटिंग आणि दाढी कटिंग फ्री ठेवली होती. धन्यवाद सुयोग लाड. असंच आम्हाला सहकार्य करावे. चला जिंकण्यासाठी 36 चेंडूंमध्ये 109 धावांचं भलं मोठं आव्हान उभं केलं ते साई वॉरियर्स क्रूर संघाने. अतिशय आगळं वेगळं बक्षीस आपल्याकडे दरवर्षी सुयोग लाड हा देत असतो. त्याचे खूप खूप कुबेर क्रिकेट कमिटी तर्फे आभार मानतो. चला सामना चालू करायचा. पंच कुशल पाटील, डान्सिंग अंपायर भागेश पाटील. या पुढे होणारा सामना यापुढे होणारा सामना घाडगे ब्रदर्स विपक्ष साई अंश सुपर किंग. दोन्ही संघाच्या कर्णधार नाणेफेकीसाठी यायचा आहे. चला ब्रिजेश सालावकर, पुणे धसाडे या नाणेफेकीसाठी या. बड नाणेफेकीसाठी या. प्रणय धसाडे या बघू नका तिकडून नाणेफेकीसाठी या. अतिशय सुरेख फलंदाजी पाहायला मिळाली पहिल्या इनिंग मध्ये आपल्याला. चला प्रणय धसाडे या नाणेफेकीसाठी. प्रतिस्पर्धी संघातले कर्णधार हजर आहेत. दुसरी मारण्याचा प्रयत्न जातोय खणखणीत दणदणीत चौकार. अतिशय हाणामारी करावी लागणार होती या षटकांमध्ये. संकेत पाटील याला धाव संकेत 4 निभर. धाव संख्या झाली 5. प्रणय धसाडे कर्णधार या नाणेफेकीसाठी. पुढील चेंडू रुपेश म्हात्रे तयार संकेतसाठी. घुसून मारण्याचा प्रयत्न, रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न काहीसा असफल ठरतो. संकेत फुलटॉस चेंडूवर काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, संकेतचा प्रयत्न ठरतोय असफल. चेंडू जातोय निर्धाव. जयेश म्हात्रे तुमच्या शुभ हस्ते नाणेफेकी होणार आहे. जोरदार मारला फटका. खणखणीत दणदणीत षटकार. घुसून मारलाय आडवा तिरवा. अतिशय सुरेख फटका पाहायला मिळाला संकेतच्या बॅट मधून. धाव संख्येत 6 नि भर. धाव संख्या झाली ती 11. चेंडू संकेतने आर पार मारलाय आणि चेंडू गेलाय तो सरळ खाडीमध्ये. चला नाणेफेकी करून घ्या. यश यापूर्वी होणारा सामना घाडगे ब्रदर्स विपक्ष साई अंश सुपर किंग. नाणेफेकी जिंकली ती घाडगे ब्रदर्स संघाने. चला पुढील चेंडू रुपेश टू संकेत. घुसून मारण्याचा आडवा तिडवा प्रयत्न काहीसा असफल ठरतोय. पण अवांतर स्वरूपात नो चेंडू मध्ये 1 धाव आणि फीट. पुढचा चेंडू हा फीट असणार आहे. क्षेत्ररक्षक हलू शकत नाहीये. नो चेंडू आहे. कृपया
पुढील चेंडू काहीसा दिशा भरकटताना पाहायला मिळतो तो रुपेश दादा. फ्री हिट कंटिन्यू राहणार आहे. संकेत आडवी तुम्ही बॅटिंग करण्यात आणि गोलंदाज त्याला बावण्यात यशस्वी ठरतोय. हॅलो किती झाले रे? किती बॉल झाले? पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती बिनबाद 13. हॅलो हॅलो भलं मोठं असं आव्हान उभं केलंय ते साई शिवारी संघाने प्राण चॅलेंज संघापुढे. पुढील पुढील षटक घेऊन आलाय दिवेश कलबटे, लेफ्ट हँडेड गोलंदाज आकाश साठी. अतिशय सुरेख चेंडू आणि त्याचबरोबर सुरेख क्षेत्ररक्षण करतो तो युवा क्षेत्ररक्षक. कोण आहे तो? अतिशय सुरेख चेंडू पाहायला मिळाला दिवेश याच्याकडून. पुढील चेंडू दिवेशचा ऑप्शनच्या दिशेने कटवलाय. एक धाव पूर्ण. दुसरीही धाव काढायचा प्रयत्न, दुसरीही धाव सुद्धा पूर्ण. थोडासा दुर्वेश लेझी पाहायला मिळतोय. भली मोठी धावसंख्या असल्यामुळे दुर्वेश थोडा लेझी पाहायला मिळतो आपल्याला मैदानात. धावसंख्येत 2 निभर. धावसंख्या झाली ती 15. सुयोग पाटील कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचा आहे. सुयोग पाटील आपले मित्र जयेश म्हात्रे वाट पाहत आहेत. आपला सामना उशीर आहे. पुढील चेंडू सोबत चेंडू आकाशने त्याचा भरपूर समाचार घेतला. ऑफ साइड दिशेने कटवलाय. खणखणीत दणदणीत शॉट चौकार. 19 सुयोग 40. कुरुळ प्रीमियर लीग आझाद मैदान कुरुळ. सुयोग 40 चे मालक सुयोग पाटील यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. पुढे चेंडू आकाशने मारलाय. खणखणीत दणदणीत षटकार. अतिशय सुरेख तोडफोड फलंदाजी पाहायला मिळते ती आकाशची. कुरुळकरांचा अभिमान आणि डान्सिंग अंपायर भागेश पाटील. चला कमिटी बसू नका, बॉल शोधायला जा. किती जण बसतील बघा इथे. आपल्याला आकाश आणि दिवेश कडून पुढील चेंडू दिवेशचा.
अतिशय सुरेख फटका पाहायला मिळतोय. 2 क्षेत्ररक्षकांना च्या मधून गेलेला चेंडू खणखणीत दणदणीत चौकार. धाव संख्या झाली ती 29. दोन्ही फलंदाजाने खणखणीत सुरुवात केलेली पाहायला मिळतोय. ती प्राणी चालली संघाकडून. बुरुल चेंडू दिवेशचा काय करतोय पाहूया. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षक यश आणि चेंडू जातोय 2 क्षेत्ररक्षकांच्या खेळून खणखणीत चौकार. सुयोग पाटील कॉमेडी बॉक्स मध्ये या. साईश्वर्य संघ टीम मीटिंग घेऊ नका. चला सामना चालू करायचा आहे. धाव संख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 33. डान्सिंग अंपायर कुशल पाटील सामना चालू करा. सुयोग चायनीजचे मालक सुयोग मंगेश पाटील यांचं कॉमेंट्री बॉक्स मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 30 षटक घेऊन आलाय शुभम पाटील. धाव संख्या झाले 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 33. अजूनही जिंकण्यासाठी काढून दिले. जोरदार मारण्याचा प्रयत्न. सगळे चेंडू मागे मारण्याचा प्रयत्न दिसतोय. आकाशचा चेंडू जातोय निर्धाव. जिंकण्यासाठी अजूनही 22 चेंडूंमध्ये 75 धावांची आवश्यकता. पुढील चेंडू शुभमचा. स्लोअर पहिला चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न. चेंडू खाली टाम. चेंडू झेल सोडतोय. एका धावेवर समाधान मानतोय तो आकाश. धाव संख्येत 1 नि वाढ. धाव संख्या झाली ती 35. अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते ते आपल्याला शुभम पाटील याच्याकडून. जोरदार मारण्याचा प्रयत्न. फलंदाज बाद. पहिला हादरा बसवतो कर्णधार संख्येच्या स्वरूपात. धाव संख्या झाली ती 35. एक बाद 35. मोठा हादरा बसवतो संख्येच्या स्वरूपात प्राणुजालीय संघाला. जोरदार मारला फटका आणि जातोय खणखणीत चौकार. 4 धावसंख्या होते.
जोरदार मारण्यात आला त्याचा प्रयत्न अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते शुभमची मागच्या चेंडूवर चौकार आल्यानंतर काहीसा कमबॅक करताना पाहायला मिळतोय 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 40 चॅलेंजिंग ओव्हर 10 धावा बनवा आणि अतिरिक्त 5 धावा घ्या पंच पाणी ओके बघा 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 40 पहिला चेंडू रुपेश मात्रे याचा त्याच्यावर प्रहार चढवला चेंडू खाली दुर्वेश अतिशय सुंदरपैकी पाहायला मिळते दुर्वेशची एका धावेवर साधारण मानावला ते लतेशला धावसंख्येत 1 निवाड धावसंख्या झाली ती 41 चॅलेंजिंग ओव्हर नवीन एक संकल्पना आणि अंडर 19 चा गोलंदाज अशा 2 संकल्पना यावर्षी आपल्याला नवीन पाहायला मिळतात तर 8 रुपेश टू आकाश जोरदार मारलेला फटका आणि खणखणीत दणदणीत षटकार अजूनही 2 चेंडू येणं बाकी 3 धावांची गरज चॅलेंजिंग ओव्हर नवीन संकल्पना कृणाल पाटील थोड करा पुढील 2 चेंडू येणं बाकी चॅलेंजिंग ओव्हरचे धावसंख्या झाली ती 47 सुरेख फटका पाहायला मिळाला तो रुपेशचा पुढील चेंडू रुपेशचा स्लोवर चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न चेंडू खाली पाथर्व एका धावेवर समाधान मानतोय आणि गच्चान असं यष्टीरक्षण पाहायला मिळतंय ते शुभम पाटील याच्याकडून अतिशय सुंदर थ्रो केलेला होता गच्चा क्षेत्ररक्षण शुभम कडून पाहायला मिळते आणि 2 धावा सोडण्यात यशस्वी झाला तो आकाश धावसंख्या झाली ती 49 चॅलेंजिंग वर 1 चेंडू 1 धावेची गरज अतिशय सुरेख फटकेबाजी करताना पाहायला मिळतोय तो आकाश पुढे चेंडू स्लोवर चेंडू त्याच्यावरती 1 धाव काढण्यात यशस्वी ठरतोय तो आकाश चॅलेंजिंग ओव्हर मध्ये टोटल एकूण 10 धावा प्राप्त करतोय धावसंख्या झाली ती 50 आणि चॅलेंजिंग ओव्हरच्या 5 एक्स्ट्रा टोटल एकूण 55 धावा 1 बाद 55 12 चेंडू 54 धावांची गरज
आकाश पाटील याने जेवढे 6 मारेल त्यावेळी पराग पाटील 100 रुपयाचं पारितोषिक. शॉर्ट पिच चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न ठरतोय अपयशी. फलंदाज बाद. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते शुभम कडून आपल्याला. धावसंख्या 1 निवाड. धावसंख्या झाली ती 56. नवीन आलेला फलंदाज निखिल पाटील आणि त्याचबरोबर लतेश घरत. स्लोवर चेंडूवर मोठा प्रहार करतो लतेश. धावसंख्या 4 ने भर. धावसंख्या झाली ती पुढील चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न. फलंदाजाला काय चेंडू समजत नाहीये. 2 चेंडू येणं बाकी. अंपायर कुशल पाटील आपण एक लक्ष द्यायचं आहे की चेंडू लक्षात ठेवा कृपया. जोरदार मारला फटका नो मॅन लँड मध्ये जातोय. खणखणीत दणदणीत चौकार. 4 धावसंख्या. फलंदाज बाद. षटकार मारला तर भाग्येश पाटील यांच्याकडून 500 रुपये. नवीन गोलंदाज अंडर 19 चा गोलंदाज अथर्व पाटील. सहा चेंडू 45 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज पराग पाटील नॉन स्ट्राईक एंडवर आणि स्ट्राईकवर निखिल पाटील. अंडर 19 चा गोलंदाज आणि निखिल पाटील यांचा घणाघाती प्रहार पाहायला मिळतोय. कणकणीत दणदणीत निखिलच्या बॅट मधून षटकार. युवा गोलंदाज पाहायला मिळतोय आपल्याला अथर्व पाटील फ्रॉम कुरुळ टीम बापदेव कुरुळ. पुढील चेंडू शॉर्ट पिच चेंडू पल्लस खूप मारला प्रयत्न. निखिल बाद. नवीन फलंदाज ऋतिक पाटील 2
किती मोठे फटके मारतोय पाहायचं आहे आम्हाला सर्व प्रेक्षकांना, कारण पुढल्या वर्षी या वर्षी तुमच्या MR च्या मॅच असतील त्यामध्ये पण तुमची फलंदाजी ही बघायची आहे आम्हाला. पुढील चेंडू अथर्वचा, अथर्व तो ऋतिक घुसून मारण्याचा प्रयत्न, अतिशय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते पराग्याची. पुढील धाव संख्या झाली होती 3 चेंडू येणं बाकी. 3 चेंडूवर किती मोठे फटके लगावतो तो पाहायचं आम्हाला ते पराग. जोरदार मारे फटका, सुंदर फटका, सुंदर फटका, खटखटीत दणदणीत चौकार, अतिशय सुरेख फटका पाहायला मिळतो. सर्वांनी बघा कसा फटका मारतोय. पुढील चेंडू पाळाचा, जोरदार मारला फटका, पुन्हा एकदा टोटल झालं 75. राजा कुठं आहे? पुढील चेंडू नयन पाटील यांनी पराग यांनी मारलेल्या चौकारावर आकर्षित होऊन 100 पारितोषिक दिलेलं आहे. तुम्हाला ते पारितोषिक गुगल पे करण्यात आलेलं आहे. पराग पाटील यांनी लक्ष द्या. तुळजापूरवरून तुम्हाला पारितोषिक आलेलं आहे.